हाय मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला बाहेर बसू. आज एवढं डोकं दुखायला ना माझं वाला राणी लईच. बस किती बसू ग बाई. आज मेन मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळं माझं यूट्यूबवर 2000 फॉलोअर झाले. धन्यवाद मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा. पण मला एक नाही समजलं मित्रांनो की 2000 तर फॉलोअर झाले माझ्यावर, 1000च फॉलोअर लागते. तर मग त्याला वॉच टाइम का आहे नेमकं? वॉच टाइमचं काही समजायला लागलं मला. वॉच टाइम 3000 काहीतरी 4000 काहीतरी दाखवा लागले. काय नाही काय होईल काय नाही जाऊ. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. माझी इंस्टाग्रामला 1,62,000 फॉलोअर आहे. पण आता मागच्या वेळेस मी आहे ना बसस्टँडवर व्हिडिओ काढला, त्याच्यामध्ये मला एवढ्या घाण कमेंट आल्या. अरे बापरे बाप, असं वाटलं मी बसस्टँडवर एक व्हिडिओ केला तर मी कोणतं पापच केलं काय की लोक मला आहे ना एवढे घाण कमेंट करायला लागले. अरे अरे देवा देवा देवा. आणि म्हटलं तर ते जाऊ द्या, तिथे घाण कमेंट केलं ठीक आहे. पहिल्या दिवशी मला व्हिडिओ काढून दिला तिथं, दुसऱ्या दिवशी काढून दिला, तिसऱ्या रोजी काय झालं काय नाही की त्या सरांनी मला व्हिडिओ नाही काढून दिला तिथं. मग म्हणे पब्लिक प्लेसमध्ये नाचा लागल्या म्हणे तुमच्यामुळं म्हणे पब्लिक जमा व्हावं लागली म्हणे. जर तुम्ही ते व्हिडिओ काढणं बंद नाही केले तुमच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणे, असं बोलला बाबा ते पोलीसवाल्यांनी. म्हटलं अरे देवा काय केलं बाबा. म्हणलं जाऊ दे, त्यांच्या खातीर मी ऐकलं, मी तिथं व्हिडिओ काढणं सोडून दिलं. इकडे काढायलो, घराकडे काढायलो, आता तरी घाण कमेंट येईल नाही म्हणून तरी बी घाण कमेंट चालू. अरे देवा, काही दुनियामधले मी फर्स्ट मुलगी आहे जे यूट्यूबला इंस्टाग्रामला व्हिडिओ काढत आहे. सर्वे काढतात सर्वजण, तसं थोडी असते. सगळे कामं धंदे आवरून व्हिडिओ काढायचे, त्याच्यात बी लोकांचं बोलणं ऐकायला लागते. जाऊ द्या, तुम्हाला करायचं घाण कमेंट तुम्ही बिंदास करा. तेच फाटे फुटले ग केसाला राणी मिळाले, काय करू ग. काय करता आता. हा अगं काय माहित की बंद झाला इकडं. आता फोन लागा ना म्हणते त्याला. हो गे काय माहिती, बाबाने फोन लावला वाटते. बाबा काय केस कधी चालले फोनच लागला. हो ग काऊन का असं कोणालाच लागलं. फोनच नाही लागायचा. आता स्विच ऑफ करून एकदा स्विच ऑफ करून असं करू भाऊला सांगलं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझी वाली फेसबुकची पेमेंट 28 तारखेला येणार आहे. माझी फर्स्ट पेमेंट. मी लई एक्साइटेड आहे. माझी फर्स्ट पेमेंट किती येणार काय येणार माहित नाही. पण ते म्हणतात ना दिल कैसे गार्डन हो रहा है, तशी गोष्टी. एवढं सामान घेऊन ठेवलं मित्रांनो, पण मला काय घंटा बी लावता येत बी नाही. काय लावते तर काय नाही. ऑनलाईन बोलवले सामान काय मेकअप फिक्सर नॅचरल काय मला येत नाही. हे लावता हे पण नाही, फाउंडेशन पण नाही, बाप जमीत नाही लावले. असं घेतलं मोठेपणानं पण ते एक सामान नाही लावत. येतच नाही लावता, कधी केलंच नाही. काय लावायचं सामान. याच्यात फक्त माझं फेवरेट म्हटलं तर फेवरेट टिकली आणि आपली लिपस्टिक. हे दोन आपल्याला हे झालं शिंगार झाला आपला. आता किती वाजेपर्यंत मित्रांनो तुमचा असं सपोर्ट राहू द्या बरं. मला आता सांगायलो तुमच्या सपोर्टामुळे ते पुढे जाणार मी. आणि लोक मला म्हणतात तुमचं हे घर आहे आणि तुम्ही या घरात राहते. अरे या घराला काय झालं, याच घरात राहतो आम्ही बस झालो. मी माझा नवरा माझी 2 मुलं याच्यात खुश आहो मी. कोण लोक म्हणतात ताई तू या घरात राहतो, वाटत नाही या घरात राहतो म्हणून. तू काय लोकांच्या कमेंट आहे की मी पिशी झालं पिशी. आणि ते तर जाऊ दे, लोक असं मला भेटायला आले इथं घरात शॉक होतं. काय तुझं घर आहे
नाहीये तुझं घर? काय झालं? घर घर आहे माझं वालं, त्याच्यात काय झालं? जाईल आज न उद्या पुढं, आम्ही पण जाईल, आम्ही पण बांधील. दम धीर लागते त्याला, कोणत्या गोष्टी लागते की असं थोडी असते. माणूस शून्यातूनच वर जात असते, पुढे जात असते, नाही काय का? श्रीमंत तर पहिलेच असतात, श्रीमंताला करायची गरज नाही. आज न उद्या आमचं बी घर होईल, आम्ही बी चांगलं होईल. आणि होतं आमचं बी, बांधत आम्ही पण घर. पण आईला बी, आमची आई वारली ना, आईला बी 3-4 लाख रुपये लागले. काय करू, दुबईतलं घर होतं, घर इकडलं तिकडलं मधुकरनगर म्हणलं. माझ्या जवळ होता पैसा, सगळा पैसा गेला. आईला वाचवलं, आई वाचली नाही, काय खायला नाही झालं. 5-6 महिने बिमार 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 बिमार. काय करावं काय नाही. जाऊ दे, होईल आज न उद्या कवा नाही. पैसा काय हो, आज न उद्या का नाही. पैशाशिवाय जाऊ दे का माहिती तिकडं. राणी वाळलेच नाही ना मग, आणखी वाळलेच नाही तर केस तसेच ठेव ना मग थोडं. मग हे का बघू का माय मी आता वाळू दे त्याला पहिले. लोक परिस्थिती पाहून हसते तर माझी. अशा घरात राहते, अशी व्हिडिओ काढते, तशी व्हिडिओ काढते. अरे मला आवडते व्हिडिओ काढायचे, मी काढतो. तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, नाही तर नका पाहू ना. पण कमेंट करू नका, माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला माझीवाले व्हिडिओ आवडत नसेल तर बिंदास वरी ढकलावरी दुसरी पहा, जे आवडते तुम्हाला ते. पण मला कमेंट करू नका. तुम्ही जर मला वाईट कमेंट करसाल तर मला पण बोलता येते. आपल्याला वाटते काय बोलायचं, काहून उगम लोकांचं मन दुखवायचं. लोक काय म्हणायचे, बाई बापा रजिस्टर असून अशी बोलते अशी बोलते. त्याच्यापेक्षा बोलणं नको. लोकांना जर मला काही वाईट कमेंट केली पण तरी मी त्यांना म्हणतो, हो दादा, हो दादा चालते, हो दादा ठीक आहे. कारण तर सर्वांचे दिवस एकसारखे नसतात. माझे बी दिवस पलटल आज न उद्या, मी बी बांधील घर आज न उद्या. आणि मित्रांनो, जे मला वाईट कमेंट, म्हणजे तुमच्यासाठी नाही बरं, जे वाईट कमेंट करत आहे त्यांना करू द्या. काय झालं ग? कोंबडी. चला ना, चहा बनवतो. चहा गरम करतो घरात. चला चहा पिऊ मित्रांनो. माझा मुलगा, माझा मोठा मुलगा आत्यानं किती 9-10 दिवस झाले मला सारखी सारखी सायकल मागत आहे. मम्मी मला सायकल घेऊन, सायकल घेऊन देतात. त्याचं काय सायकल घेऊन रोज एक दिवस सुद्धा नाही. मम्मी आता लहान लेकरांना कोणी गल्ली सायकल घेतली, त्याचं एकच म्हणणं, मम्मी मला सायकल घेऊन दे, मम्मी मला सायकल घेऊन दे. पैशामुळे त्याची शाळा सोडून टाकली. आता 1.5 वर्ष 1 वर्ष झाली. पैसा असते मित्रांनो, पैशाशिवाय काय नाही या दुनियामध्ये. पैसा हाय तर तू आहे, मी आहे. पैसा नाही तर कोणीच कुणाचं नाही. म्हणते ना, बाप ना भैया सबसे बडा रुपया. गोष्टी ऐकला नाही, बरोबर नाही? पैसा आहे तर सगळं. सायकल दे, सायकल. माझी पहिली पेमेंट आली की माझ्या मुलाला सायकल दिली. 11,000 पहिले थोडं माहिती. रानू पांढरा झाला का चहा?
पांढरा झाला ना गरमागरम चाय है चहा प्यायला सेम इक्वल रानू चालेल